हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत वाटाणा पुलाव। त्यासाठी बघा मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 बटाटा, बारीक केलेला लसूण, खडा मसाला, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवा वाटाणा आणि 2 तमालपत्रे। त्याचबरोबर पावशर बासमती तांदूळ घेतलेला आहे। बघा भात बनवण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे। त्याचबरोबर 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत। बघा 2 चमचे तेल ओतलेलं आहे। आता जिरा मोहरी टाकून घेऊया याच्यामध्ये। चला तर मग बारीक केलेला कांदा टाकून घेऊया। कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा। त्याचबरोबर बारीक केलेला लसूण आणि खडा मसाला पण आपण चांगला फ्राय करून घेऊया। बघा कांदा थोडासा फ्राय झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण वाटाणे टाकून घेऊया, म्हणजे पटकन शिजला जाईल आपला वाटाणा। चवीनुसार नमक टाकूया, म्हणजे कांदा पटकन फ्राय होतो। यानंतर घेतलेले बदाम आणि घेतलेला तेजपत्ता। चला तर मग घेतलेला बटाटा टाकून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर आणि टोमॅटो। बघा आपला मसाला खूप झालेला आहे, त्याच्यामुळे मी तांदूळ कमी करून घेतलेले आहेत। भरपूर मसाला झालेला आहे। अगदी थोडासा बिर्याणी मसाला टाकूया। चांगलं मिक्स करून घेऊया। तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया, हा मसाला फ्राय होईपर्यंत। तर बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊया। बघा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2-4 मिरच्या टाकू शकता किंवा लाल तिखटही टाकू शकता। थोडीशी हळद टाकून घेऊया। तर मग याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतून घेऊया आणि मीडियम गॅसवरती आपण शिजवून घेऊया। तर बघा भात आपला शिजत आलेला आहे, तर याला बारीक गॅसवरती झाकून ठेवूया आपण 10 मिनिटं, म्हणजे आपला भात तयार होईल। फायनली आपला वाटाणा पुलाव तयार आहे। आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।